उपोषणाचा हा दुसरा दिवस, त्या निमित्तानं मी अगोदर सर्व शेतकरी आणि ताईंचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी चांगल्या कामासाठी हे उपोषण आज इथे सुरू केलं आहे। मी कालच जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांशी बोललो। साहेब, मी पण जिल्हा परिषदला 10 वर्ष काम केलं आहे। मला तुम्ही एक सांगा, जिल्हा परिषदचा राज्य मार्ग कोणता आणि ग्रामीण मार्ग कोणता, यामधला मला फरक सांगा। तर त्यांना ते देखील सांगता आलं नाही। मागच्या वर्षी राज्य मार्गावर BNCने काम केलं। ते काम त्यांनी आपलं पिंपळगाव ते जरंडी रस्त्यावर केलं पाहिजे होतं, पण त्यांनी तसं न करता त्यांनी कवली रस्त्यावर ते काम करून टाकलं आहे। मी त्या अधिकाऱ्यांची DM पाटलांची काल पण चर्चा केली। त्यांनी मला सांगितलं नाही ते बरोबर आहे। मी त्यांना म्हटलं हे बरोबर नाही आहे। तुम्ही ज्या रस्त्यावर काम केलं असेल त्या रस्त्याचं तुम्ही या, इथे समोर या, समोर तुम्ही सांगा की आम्ही जरंडी रस्त्यावर काम केलं आहे म्हणून। ज्या अधिकाऱ्यांनी अशी चूक केली असेल त्या अधिकाऱ्यांना मला एकच सांगायचं आहे की त्यांच्या पगारातून किंवा त्यांच्या झालेल्या चुकीचं हे त्यांना सजा मिळाली पाहिजे आणि या शेतकऱ्यांना न्याय कसा देता येईल हा न्याय त्यांना परत तुम्ही त्यावर निधी टाकून हा न्याय देण्यात यावा अशी मी शासनाला विनंती करतो। आणि एकच सांगतो की 20 वर्ष 25 वर्षे झाले ह्या रस्त्यावर ग्रामीण मार्गच नव्हता। त्यामुळे 2022 मध्ये हा ग्रामीण मार्ग आला आणि जो इंग्रजांच्या काळापासून या मार्गाला नंबर होता तो नंबर कमी करून त्यांनी ग्रामीण मार्ग कसा टाकला, यांना काय अधिकार, हे यांना हा प्रश्न आपण विचारतोय। म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही जो मार्ग अवलंबला आहे त्या मार्गात आम्ही सर्वजण तुमच्या सहभागी आहे। एवढंच मी या प्रसंगी तुम्हाला सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।